नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर तुम्ही थंबनेलवरती बघितलंच असेल मंडळी, आपण कळवण ते पुणे असा प्रवास करणार आहोत, ते पण आपल्या बाईकवरती। आपली जी बाईक आहे तुम्ही बघू शकता, TVSची 110 सीसीची बाईक आहे आणि मी तुम्हाला सांगेल कळवण तालुक्यामध्ये माझं गाव आहे ओतूर मुळाणे। आपल्या गावापासून ते आपण पुण्यापर्यंत हा प्रवास करणार आहोत। मी तुम्हाला ही पूर्ण जर्नी दाखवेल। तर चला मंडळी आपण निघूया। मी तुम्हाला सांगेल आता टाइम झालं 7:30 वाजलेत, तर चला निघूया आणि आजचं वातावरण पूर्ण पावसाचं वातावरण आहे। बघूया आपल्याला पाऊस लागतो की नाही लागत। तर चला आता आपण निघूया। समोर आहे मार्कंडे ऋषी पर्वत। आज पूर्णपणे धुकं आहे, तुम्ही बघू शकता। मंडळी आता आपण पोहोचलो आहोत मार्कंडे ऋषी जो पायथा आहे त्या ठिकाणी। मी तुम्ही बघू शकता काय जबरदस्त व्ह्यू आहे आणि पूर्ण पावसाचं वातावरण आहे। चला आता आपण दर्शन घेऊ। मी तुम्हाला सांगेल कळवण तालुक्यातील जे मार्कंडे ऋषी पर्वत आहे हे एक जागृत पर्यटन स्थळ आहे। तर चला आता आपण दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपल्याला आज खूप मोठा प्रवास करायचा आहे। त्यानंतर आपण आपली जर्नी सुरू करूया। त्यानंतर आता आपण जाणार आहोत नाशिकला। नाशिकला माझं थोडं काम आहे 5 ते 10 मिनिटाचं, ते झाल्यानंतर आपण लगेच निघणार आहोत। तर चला निघूया आपण। मंडळी मी तुम्हाला सांगेल आज भरपूर पाऊस चालू आहे, मी पूर्ण ओल्ला झालो आहे, तुम्ही बघू शकता। तर मी आता आपण आज नाशिकला थांबणार आहोत, कारण की तुम्ही समोर बघू शकता पूर्ण पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे, पूर्ण ओल्ला वगैरे झालो आहे। त्यामुळे मी विचार करतो की आपण उद्या निघूया। तर आपण थांबू आज नाशिकला आणि मग त्यानंतर आपण हा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू। चला मंडळी, आपण कालचा जो आपला राहिलेला प्रवास होता कळवण ते पुणे, आपण काल खूप जास्त पाऊस असल्यामुळे आपण नाशिकला स्टे केला होता। तर आता आपण निघूया आणि खरी जर्नी म्हणजे ती आज आपली सुरू होते। जवळपास मी तुम्हाला सांगेल नाशिकपासून 220 किलोमीटर आहे पुणे। आता वाजले सकाळचे 6:30 आणि आता आपण नाशिक या ठिकाणाहून निघू। तर चला निघूया मग।
मंडळी आता आपण घारगावच्या या ठिकाणी थांबलो आहे. आपण जवळपास 100 किलोमीटर आलो आहे साधारण तरी आता इथनं 110 किलोमीटर असेल पुणे. तर आता आपण इथं नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर मग आपण पुढचा प्रवास करू. तर तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी थांबलो आहे. तर चला आता आपण नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची जर्नी दाखवतो. चला मंडळी आपण निघू. या ठिकाणाहून आपण नाश्ता केला, आपण मिसळ घेतली होती तर मस्त होती मिसळ. तर चला निघूया. केव्हा पण पाऊस येऊ शकतो पण इकडे बऱ्यापैकी पावसाचं वातावरण नाही आहे. नाशिकच्या तिकडे भरपूर पाऊस पडतो आहे कारण की काल पण भरपूर पाऊस पडला, आज पण कंटिन्यू पाऊस चालू होता. सिन्नरच्या थोडं संगमनेरच्या पुढे आल्यानंतर पाऊस भरपूर कमी झाला आहे. तर चला आता आपण निघूया या ठिकाणाहून.
फायनली मंडळी आपण पुण्यात येऊन पोचलो. मी तुम्हाला सांगेल आता टाईम झाले 1:15 वाजले. आपण 1 वाजताच आलो. आपल्याला भरपूर टाईम लागला पण आपण खूप स्लो आलो. तर हा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करू. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.